शिक्षक मित्रांनो नमस्ते. कशा आहेत सगळे? सकाळचे 6 वाजलेले आहेत. बघा आपण आता या ठिकाणी प्रश्न पाहणार आहे टेट आणि केंद्रमुख भरती. त्याचप्रमाणे 7वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिपला एवढा कठीण प्रश्न विचारतील असं सांगू शकत नाही. यापेक्षा कमी कठीण असतात. परंतु टेट आणि केंद्रमुख भरतीला अशा प्रकारचे वेन आकृतीकृत प्रश्नावरचे कठीण प्रश्न असतात. हे प्रश्न कसे सोडवायचे ते 1-2 मिनिटात सांगतो, नाही तर एका सेकंदात उत्तर येतं याचं, बरोबर? तर लक्षात ठेवा यापैकी कोणती आकृती प्रामाणिक, बुद्धिमान आणि गरीब यांच्या दरम्यानचे नाते जे ऑब्जेक्ट आहे ते विचारले ते आधी लक्षात घ्या. काय आहे ते लक्षात घ्या. याच्यामध्ये काय असतं मेन भाग आणि त्याचे उपप्रकार म्हणजे एकमेकांचा संबंध, प्रत्येकाचा संबंध लावायचा, प्रत्येक शब्दाचा एकमेकाशी संबंध लावायचा. ह्याचा ह्या दोघांशी लावायचा, याचा या दोघांशी लावायचा, याचा ह्या दोघांशी लावायचा. तिघांचा संबंध एकमेकांशी लावल्याशिवाय याचं उत्तर येत नाही. 5वीला सोपे प्रश्न असतात, 4थी 3रीला, परंतु 7वी 8वी टेट आणि केंद्रमुख भरतीला एवढे सोपे प्रश्न असतात असे नाही. आपल्या डोक्याची चालना तिथं करावी लागते. आता या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा? एकमेकांचा संबंध दर्शवणारी आकृती कोणती? आता एक एक पाहूया आपण. इथे बघा पर्याय नंबर 4 मध्ये तर 4 ऑब्जेक्ट दिलेत. याचा अर्थ हा प्रश्न तर येईल का? नाही. आता हा 1 नंबर पर्याय, हा 2, हा 3 आणि हा 4. 4 नंबर पर्याय उत्तर कॅन्सल झाले लगेच, कारण 4 ऑब्जेक्ट दिलेलेच नाहीत त्यांनी, तिथं 4 दिलेले आहेत. याचा अर्थ ते प्रश्न गेला. आता इथं आता प्रश्नात बघा प्रामाणिक, पहिला शब्द घेतला प्रामाणिक. प्रामाणिक बुद्धिमान माणूस पण असू शकतो, गरीब पण असू शकतो. याचा अर्थ काय? हा प्रामाणिक घेतला, बघा प्रामाणिक घेतला तर तो बुद्धिमान पण असू शकतो, बरोबर? बुद्धिमान पण असू शकतो आणि तो कसा असू शकतो? गरीब पण असू शकतो. म्हणजे प्रामाणिकची आकृती अशी तयार झाली. बुद्धिमानची आकृती कशी तयार होईल बघा. बुद्धिमान प्रामाणिक पण असतो आणि गरीब पण असतो. याचा अर्थ काय? काही सगळेच असतात का असं ना, शकतो. एक लक्षात घ्या, शकतो म्हटलं की पूर्णतः त्याला आतमध्ये घ्यायचं नाही, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. शकतो म्हटलं की याचा अर्थ तो पूर्ण नाही, हे लक्षात घ्या. शकतो म्हणून त्याला काय करायचंय? आता बुद्धिमान प्रामाणिक असू शकतो म्हणजे अर्ध इकडे घ्यायचं, अर्ध बाहेर घ्यायचं. गरीब गरीब बुद्धिमान असू शकतो, त्याला आतमध्ये घेऊ शकतो आपण. आणि तो गरीब प्रामाणिक पण असू शकतो, बुद्धिमान पण असू शकतो, म्हणजे दोघात पण असू शकतो. म्हणजे याचा अर्थ हे कृती एकमेकांशी गुंतलेली आहे. म्हणजे पर्याय नंबर 1 मध्ये आपण जर बघितलं, आता हे पर्याय नंबर 2 मध्ये बघा, ह्याला जर आपण गरीब घेतलं तर तो हा असू शकतो ना, बुद्धिमान असू शकतो ना, असू शकतो का नाही? इथं फक्त तो बुद्धिमान आहे आणि इथं घेतलं बुद्धिमान आणि प्रामाणिक घेतलं तर गरीब हा प्रामाणिक असू शकतो. म्हणजे हे पर्याय येईल का? नाही येणार. इथे बघा तुम्ही, याला जर आपण गरीब घेतलं आणि याला जर आपण प्रामाणिक, ठीक आहे, गरीबाला माणूस प्रामाणिक आहे, सगळेच आहेत का? नाही, सगळेच नाहीत. सगळेच नाहीत का सांगू शकतो सगळे आहेत? नाही ना. म्हणजे पर्याय नंबर आपला 1 येणार. दोन्ही प्रकारे आपण सोडवलं तर हे पर्याय नंबर 1 येणार. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, शकतो आलं शब्द पूर्णतः आतमध्ये घ्यायचं नाही. ओके, थँक्यू.